नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज ठाकरे हा एलिमेंट पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. राज ठाकरे दिल्लीत गेले, अमित शहांना भेटले आणि राज ठाकरे आता महायुतीमध्ये येतील अशी बऱ्यापैकी चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये आल्यानंतर काय घडेल, काय घडणार नाही अशी बरीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंचं एक वैशिष्ट्य मान्यच केलं पाहिजे. राज ठाकरेंकडे किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, त्यांचं एकूण वोट बँक किती आहे हे माहिती नाही, पण राज ठाकरे या नावाला बातमी मूल्य आहे. राज ठाकरे या नावाला न्यूज व्हॅल्यू आहे. त्यामुळे राज ठाकरे दिल्लीमध्ये गेले, अमित शहांना भेटले असं म्हटलं की चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे पहिले ठाकरे असतील की जे दिल्लीत स्वतः जाऊन भेटले. नाहीतर नॉर्मली ठाकरे असं म्हटलं की दिल्लीकर त्यांच्याकडे येणार आणि त्यांना भेटणार असं होतं. राज ठाकरे स्वतः दिल्लीमध्ये गेले, भेटले. भेटीपूर्वी त्यांना असं विचारलं गेलं होतं की खरोखरच नक्की काय घडेल, काय घडणार आहे, कशामुळे तुम्ही दिल्लीमध्ये आलेले आहात. तर राज ठाकरे असं म्हणाले की मला माहिती नाही, मला बोलावलंय, मी आलोय, काय घडणार आहे मला माहिती नाहीये, पण बोलावलं गेलं, मी आलो, पुढच्या गोष्टी मला माहिती नाहीयेत. भेट झाली आहे. राज ठाकरे अमित शहांना भेटले. राज ठाकरे त्यापूर्वी विनोद तावडेंना भेटले, अमित शहांना भेटले. अमित शहांना भेटताना राज ठाकरेंच्या सोबत त्यांचा मुलगा अमित हाही होता. भेट झाली, सगळं झालं. पुढे काय होईल कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, मला पूर्णपणे खात्री आहे. ती खात्री अशी आहे की काही झालं तर आता राज ठाकरे महायुती सोबत असणार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार हे जवळपास ठरलेलं आहे. राज ठाकरेंची एवढी गरज, एवढी आवश्यकता महायुतीला म्हणजे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाला का वाटावी, भाजपला का वाटावी, राज ठाकरे एवढे महत्वाचे आहेत असं भाजपला का वाटावं. मला कायम प्रश्न असा पडतो की ज्या राज ठाकरेंनी 2006 मध्ये मनसे नावाचा पक्ष स्थापन केला त्याला जवळपास 18 वर्ष झाली. गेल्या 18 वर्षांमध्ये भाजपला राज ठाकरेंची गरज कधीच भासली नाही आणि आज अचानकपणे राज ठाकरेंची गरज भाजपला भासावी, भाजपला वाटावी. याचं कारण काय? गेली 18 वर्ष राज ठाकरेंचा पक्ष आहे, मनसे आहे, तरी कधी बोललं गेलं नव्हतं, तरी कधी राज ठाकरेंशी डील, चर्चा काही झालं नाही. आज मात्र राज ठाकरेंची गरज एवढी का वाटावी. मला एक समजत नाही मुळामध्ये की भाजपचं नक्की चाललंय काय. म्हणजे जी कविता आहे ना, खादाड असे माझी भूक, चतकोरीने मला न सुख. तुमची भूक किती मोठी आहे, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, तरीही पोट भरतच नाहीये. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला एकनाथ शिंदे हवे होते, ते स्वाभाविक होतं, लोकांनी पण स्वाभाविक मानलं, कारण शेवटी महाविकास आघाडी सरकार कोसळावं अशी इच्छा होती. आणि महाविकास आघाडी सरकार कोसळावं अशी इच्छा असेल तर अर्थातच काहीतरी घडलं पाहिजे. शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणं, एकनाथ शिंदेना सोबत घेणं, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं हे तेव्हा आवश्यक होतं, अपरिहार्य होतं, त्याला दुसरा इलाज नव्हता. कारण त्याशिवाय महाविकास आघाडी सरकार कोसळलं नसतं, त्याशिवाय भाजपला आपलं सरकार स्थापन करता आलं नसतं, त्याशिवाय ऑपरेशन लोटस झालं नसतं. हे मान्य. एकनाथ शिंदे आले, शिवसेना त्या अर्थानं आली. त्यानंतर काही दिवस गेले आणि पुन्हा अजित पवार आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदेच्या निमित्तानं अख्खी शिवसेना तुमच्याकडे आली. बरं, ही शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं निवडणूक आयोग म्हणताय, असं विधानसभेचे अध्यक्ष म्हणतायत. नंतर पुन्हा अजित पवार आले. हाच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा खरा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं कोण म्हणताय? निवडणूक आयोग आणि पुन्हा विधानसभा अध्यक्ष. एवढे 2 महत्वाचे पक्ष आलेले आहेत. उरलं काय? काँग्रेस. बरं, काँग्रेसमधलेही फार महत्वाचे नेते पूर्वी आलेले होते, आताही आलेले आहेत. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यापूर्वी आलेले होते, आता अशोक चव्हाण आले, मिलिंद देवरा आले. खूप महत्वाचे नेते काँग्रेसमधले भाजपमध्ये आलेले आहेतच. त्यामुळे काँग्रेस सुद्धा बऱ्यापैकी फुटलेली आहे, फोडली गेलेली आहे. एवढे सगळे पक्ष आले, सगळं झालं, तरीही भाजपला अजूनही गरज का भासते? भाजपची भूक भागत का नाहीये? भाजपला आणखी कोणीतरी पाहिजे असं का वाटतं? ज्या भाजपला बाकी कोणी नसताना फक्त उद्धव ठाकरे एकटेच होते. उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्या भरवशावर सगळा कारभार उत्तम चाललेला होता. उद्धव ठाकरे गेल्यानंतर त्या उद्धव ठाकरेंची जागा घेण्यासाठी एवढे पक्ष, एवढे नेते का हवेत? मुळामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, त्यावर आपण पहिल्यांदा चर्चा करू, तो म्हणजे राज ठाकरे जातील न जातील हा मुद्दा वेगळा. जातीलच, हे मला खात्रीच आहे की राज ठाकरे महायुतीसोबत जातील.
माझा पहिला मुद्दा असा आहे की मुळामध्ये राज ठाकरेंची गरज महायुतीला का वाटते? राज ठाकरे आमच्या विचारांचे आहेत, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा विचार हाच खरा विचार आहे वगैरे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपचे अन्य नेते म्हणाले. अहो पण हे राज ठाकरे 2006 पासून त्यांचा पक्ष स्थापन करून बसले होते, तेव्हा त्यांना सोबत घ्यावं असं का नाही वाटलं? आताच राज ठाकरे हे आपल्या सोबत यावेत असं का वाटतं? पहिला मुद्दा असा आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले पण त्यामुळे शिवसेना आपल्यासोबत आली असं अद्यापही भाजपला वाटत नाही. अद्यापही भाजपला असं वाटतं की शिवसेना आपल्याकडे आली आहे पण ती फांदीच मिळालेली आहे, मूळ झाड वेगळंच आहे. आपल्या हाताला फक्त एक फांदी लागलेली आहे, मूळ झाड बाजूलाच आहे. आणि ते मूळ झाड हे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आपल्या हातामध्ये पूर्णपणे आलेली आहे असं बहुधा भाजपला वाटत नसावं. अगदी त्याप्रमाणेच अजित पवार आले, अजित पवार एवढे आमदार घेऊन आले, सगळं झालं पण तरी सुद्धा फांदीच हातामध्ये आली, मूळ झाड मात्र बाजूला राहिला, आधार वड बाजूलाच राहिला आणि आपल्या हातामध्ये फांदी आली असं वाटतंय का? साधारणपणे जे सर्वेक्षण होत आहेत त्या सर्वेक्षणांचा अहवाल कदाचित असा असावा. एवढं सगळं केलं, आमदार तुमच्याकडे आले. मी मागे म्हटलं होतं की मुळामध्ये 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला 56 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. या 56 पैकी शिवसेनेचे जवळपास आता 40 आमदार हे अर्थातच भाजप सोबत आले, शिंदे गटासोबत आले. त्यांना 18 जागा मिळाल्या लोकसभेमध्ये 2019च्या पैकी 13 खासदार हे शिंदे गटासोबत आले, एकनाथ शिंदेसोबत आले. त्यामुळे बहुसंख्य खासदार, बहुसंख्य आमदार हे शिंदे गटासोबत आले. त्याचप्रमाणे 54 पैकी अजित पवारांसोबत जवळपास 40-41 आमदार अजित पवारांसोबत आले. एवढं सगळं घडलं, आमदार आले, महत्वाचे नेते आले, एवढं सगळं घडून सुद्धा मतदार मात्र आपल्यासोबत येत नाहीत. ही खंत असावी किंवा या वास्तवाचं भान असावं. त्यामुळे एवढे सगळे येऊन सुद्धा आपल्याला मनसेचं इंजिन जोडल्याशिवाय आपली गाडी पुढे जाणार नाही याची खात्री कदाचित भाजपला पटलेली असावी. हा पहिला मुद्दा. बर, खरं म्हणजे राज ठाकरे आले तर काय होईल? तुम्हाला गंमत सांगतो. जेव्हा एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले तर मी असं म्हटलं होतं, एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले हे सगळं ठीक आहे, शिवसेना एकनाथ शिंदेच्या सोबत आहे हे पण ठीक आहे, पण शिवसेना हा वेगळा पक्ष आहे. तिथे केवळ आमदार येऊन चालत नाही, तिथे शिवतीर्थावर माझ्या तमाम मराठी भावांनो आणि बहिणींनो असं म्हणणारा एक चेहरा लागतो. तो चेहरा कोण असणार आहे? एकनाथ शिंदे हा तो चेहरा असेल का? तो चेहरा उद्धव ठाकरे आहे. एकनाथ शिंदेंनी कितीही ठरवलं तरी सुद्धा त्या प्रकारचं ग्लॅमर, त्या प्रकारचं वलय जे उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे ते त्यांना मिळू शकत नाही. ते वलय मिळवायचं असेलच तर कदाचित एकच माणूस आहे, दॅट इज राज ठाकरे. राज ठाकरेंच्या वक्तृत्वामध्ये ती जादू आहे, राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये तो करिश्मा आहे. राज ठाकरे या प्रकारचं आवाहन करू शकतात, राज ठाकरे शिवतीर्थावरची सभा या प्रकारे गाजवू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे जर आले, राज ठाकरे एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलणं याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना उलट पक्षी सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण राज ठाकरे जेव्हा उद्धवच्या बद्दल बोलतात तेव्हा मात्र त्या सत्तेचा समतोल वेगळ्या प्रकारे असतो. म्हणजे असं की राज ठाकरे जर उभे राहिले तर उद्धव ठाकरेंच्या बद्दलची सहानुभूतीची लाट ही ओसरणार नाही, पण कदाचित कमी होऊ शकते. राज ठाकरेंच्या सोबत, कारण शेवटी याला ठाकरेच आहे ना, बाकी कोणी जात असेल, पण जेव्हा ठाकरे जातोय, आपल्याला माहित आहे 2006 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी मनसे नावाचा नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरेंनी मुळामध्ये शिवसेनेवरच आपला हक्क सांगितला होता आणि असं म्हटलं होतं एका अर्थानं की शिवसेनेचा उत्तराधिकारी बाळासाहेब ठाकरे नंतरचा मी आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी निवड केली उद्धव ठाकरेंची. राज ठाकरे त्यानंतर शिवसेनेमधून बाहेर पडले, त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. 2006 मध्ये बाळासाहेब ठाकरे हयात होते. राज ठाकरेंनी मनसे नावाचा पक्ष स्थापन केला. 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाही बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी 1 नाही 2 नाही 13 आमदार त्यांचे निवडून आणले. राज ठाकरेंचा करिश्मा होता, राज ठाकरेंचं हे वलय होतं.
ते वलय आज आहे का हा मुद्दा वेगळा आहे, पण राज ठाकरेंकडे वलय होतं, हा करिश्मा होता. आता हे राज ठाकरे आपल्यासोबत आले तर आपण उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये उभे राहू शकतो असं भाजपला वाटतं. वाटतं हे खरं आहे, ते होईल की नाही याबद्दल मी नंतर बोलणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उत्तराधिकारी हे उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंना वगळून आपण शिवसेना आपल्या हातात आहे असं म्हणू शकत नाही. हे बहुतेक भाजपला पटलेलं आहे. आणि जर जर शिवसेनेची वोट बँक आपल्यासोबत घ्यायची असेल तर आता जी शिवसेना आपल्यासोबत आलेली आहे ती शिवसेना कामाची नाही, हेही कदाचित भाजपला कळलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपला हे वारंवार लक्षात आलेलं आहे की या शिवसेनेचा उपयोग नाही, या राष्ट्रवादी काँग्रेसचा उपयोग नाही. आपण पक्ष फोडले, आपण एवढं सगळं केलं, पण या फुटीनंतरही आपल्याला जे हवं ते मिळत नाही. भाजपला याची खात्री पटली आहे की उलट पक्षी शिवसेना फोडल्यामुळे आपल्याला ती मतं मिळणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे आपल्याला ती मतं मिळणार नाहीत. उलट पक्षी त्यामुळे लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. एवढंच नाही, उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे, शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे. तुम्हाला मी खरं सांगू का, उलट पक्षी समजा अजित पवार असं म्हटले असते की सुप्रिया सुळेंसाठी मी बारामती मतदारसंघ सोडतो, असं भाजप आणि अजित पवार या दोघांनी ठरवलं असतं, काय घडलं असतं माहिती आहे? उलट पक्षी लोकांना वाटलं असतं असं की अरे ही नोरा कुस्ती आहे, हे सगळे मिळूनच आहेत, एरवी भांडण करतायत, पण बारामतीमध्ये मात्र बघा बहिणीच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करत नाही हा. त्यामुळे उलट पक्षी शरद पवारांच्या भोवती संशयाचं मळप तयार झालं असतं. आता घडलं काय? आता उलट घडलं. गंमत अशी आहे की जेव्हा थेटपणे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये अजित पवार उभे राहणार किंवा अजित पवारांची पत्नी उभी राहणार, याचा अर्थ असा आहे की निवडणूक खरीखुरी निवडणूक आहे, ही कुस्ती नुरा कुस्ती नाहीये, ही खरीखुरी कुस्ती आहे. त्याचा फटका उलट पक्षी अजित पवारांना बसला, तोच फटका इकडे एकनाथ शिंदेना बसतोय. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन आपण जे काही करायला हवं करू शकतो ते करू शकत नाही, याची खात्री भाजपला पटलेली आहे. किंबहुना आपण या दोन फोडाफोडीमुळे जे घडायला पाहिजे ते घडलेलं नाहीये असंच भाजपला वाटलं असावं. अदरवाईज राज ठाकरेंची गरज भासली नसती, राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असं भाजपला वाटलं नसतं. भाजपला हे वाटतंय याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मर्यादा भाजपला समजलेल्या आहेत. आता मुद्दा असा आहे, आता राज ठाकरे आले, राज ठाकरे येतील महायुतीसोबत आणि मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो एक ऑरा, ते वलय वगैरे सगळं तयार होईल. 2009 मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा राज ठाकरेंना बऱ्यापैकी मतं मिळालेली होती. विशेषतः दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई आणि नाशिक हे 3 लोकसभेचे मतदारसंघ जे आहेत की जिथे राज ठाकरेंना लक्षणीय मतं, सायझेबल म्हणजे काही फार थोर नव्हे पण सायझेबल, खासदार एकही निवडून नाही आला पण सायझेबल मतं मिळालेली होती. कदाचित राज ठाकरे असं म्हणतील की मला या 3 जागा द्या, या 3 जागा दिल्या जातील असं नाही, 3 पैकी 2 दिल्या जातील, 1 दिली जाईल, जे असेल ते. राज ठाकरेंचा मुख्य मुद्दा राज्यातला आहे लोकसभेपेक्षा सुद्धा, त्यामुळे विधानसभेच्या अनुषंगानं तर अधिक जागा दिल्या जातील. मुंबई महानगरपालिका ही आणखी महत्वाची आहे, त्या संदर्भात राज ठाकरेंना आणखी जागा दिल्या जातील. पण राज ठाकरेंच्या करिश्म्याचा, राज ठाकरेंच्या वलयाचा, राज ठाकरेंच्या क्रेजचा एकूण फायदा भाजपला नक्की मिळू शकतो. हे नक्कीच आहे की मनसेकडे काही एक मतं आहेत, राज ठाकरेंना मानणारा एक वर्ग आहे, तो कमी असेल, 2-3% असेल, पण ती टक्केवारी कमी नाही आहे. एवढे टक्के मतं सुद्धा फिरणं हा भाजपसाठी फार महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंची गरज त्यांना आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ता महायुतीकडे त्या अर्थानं स्टार कॅम्पेनरच नाही आहे. म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे ज्या प्रकारे भाषा वापरतात त्यांना काउंटर कसं करायचं? शरद पवार जेव्हा बोलतात सहानुभूतीच्या अनुषंगानं तर त्यांना काउंटर कसं करायचं? यांना काउंटर करू शकेल, यांची भूमिका थेटपणे त्यांच्या विरोधामध्ये मांडू शकेल आणि एवढं करूनही कदाचित काहीतरी वेगळा मुद्दा मांडू शकेल असे राज ठाकरे एकमेव आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा, राज ठाकरेंच्या करिश्म्याचा, राज ठाकरेंची जी क्रेज आहे त्याचा हा सगळा फायदा. आणि शेवटी असं आहे की शेवटी मनसे, शिवसेना हे सगळे जुळे भावंड आहेत, त्यामुळे कार्यकर्ते एकमेकांचे मित्र आहेत, नेते एकमेकांचे मित्र आहेत, संपर्क आहे. त्यामुळे अर्थातच त्याही अर्थाने कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे 2-3 मतदारसंघ जे आता आहेत तिथे थेटपणे राज ठाकरेंना उमेदवारी मिळणं हा एक भाग आहे, किंवा राज ठाकरेंना उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाही मिळाली तरी सुद्धा
तिथे राज ठाकरेंचा इलिमेंट चालणं अशा अर्थानं 2-4 जागांचा फायदा होऊ शकतो. अर्थात त्यामुळे होणार काय, एकनाथ शिंदेच्या जागा कमी होणार. मुळात एकनाथ शिंदेना 18 जागा मिळत नाहीयेत. खरं म्हणजे एकनाथ शिंदेना 18 जागा दिल्या पाहिजेत, कारण शिवसेनेनं 2019च्या निवडणुकीमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. आता हीच शिवसेना खरीखुरी शिवसेना आहे असं म्हटलं तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या पाहिजेत, पण शिवसेनेला 10-12 जागांहून जास्त जागा मिळतील असं दिसत नाही. आता ज्या काही मिळतील त्यातल्या पुन्हा काही जागा ह्या राज ठाकरेंकडे जातील, किमान 1-2 जे असेल ते. त्यामुळे अर्थातच राज ठाकरेंच्या जागा वाढतील किंवा त्यांना जागा मिळतील, पण एकनाथ शिंदेच्या जागा मात्र कमी होतील. हा पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा मी मांडला. दुसरा मुद्दा असा आहे, एवढं सगळं केल्यामुळे राज ठाकरेंमुळे खरंच भाजपला काय फायदा होईल हे एक मला सांगा. 2014च्या निवडणुकीमध्ये हेच राज ठाकरे नरेंद्र मोदी हे फार महत्वाचे नेते आहेत असं मांडत होते, पण 2019च्या निवडणुकीमध्ये हेच राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ या सभा घेत राज्यभर फिरत होते. लाव रे तो व्हिडिओ 2019च्या निवडणुकीमध्ये अशी अवस्था होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सभांपेक्षाही राज ठाकरेंच्या सभा या लक्षणीय होत्या, प्रभावी होत्या, आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेदवार राज ठाकरेंच्या सभा मागत होते की यांची सभा झाली पाहिजे. आणि मग राज ठाकरे जायचे, लाव रे तो व्हिडिओ, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा, अशी भूमिका राज ठाकरे मांडत होते. 2019 मध्ये जे राज ठाकरे या प्रकारची भूमिका मांडतात, 2019 मध्ये जे राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ असं म्हणतात, नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या विरोधामध्ये थेटपणे आवाज उठवतात, त्यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा असं म्हणतात, तेच राज ठाकरे 2024च्या निवडणुकीमध्ये जर नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सोबत निवडणूक लढवत असतील त्याचा परिणाम काय होईल. मुळात राज ठाकरेंची भूमिका ही कायम सारखी नसते. राज ठाकरे कायम भूमिका बदलतात, हा राज ठाकरेंबद्दलचा सगळ्यात मोठा आरोप आहे. गेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक भूमिका बरं थेटपणे, म्हणजे त्यात काही संदिग्धता नव्हती, म्हणजे जेव्हा 2019 मध्ये निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालानंतर राज ठाकरेंनी एक ट्विट केलं होतं, एकच शब्द लिहिला होता, अनाकलनीय. असा निकाल लागला कसा हे मला कळत नाही, अनाकलनीय. तेच राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पण म्हटलं पाहिजे एका शब्दात, अनाकलनीय. तुम्ही काय भूमिका घेणार आहात तुम्हालाच माहिती नसतं. 2009 मध्ये जेव्हा तुम्ही निवडून येतात, 13 आमदार तुमचे निवडून येतात, तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, आणि तेव्हा गुजरातचं विकासाचं मॉडेल बघण्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशन सोडून राज ठाकरे 13 आमदारांना ते गुजरात मॉडेल बघायला पाठवतात. नरेंद्र मोदी फार महत्वाचे आहेत, असा विकासाचं मॉडेल आपल्याला तयार करायचंय महाराष्ट्रामध्ये, अशी भूमिका राज ठाकरे मांडतात. 14 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात, त्यांच्या बाजूला भूमिका मांडतात. 19 मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा अशी भूमिका मांडतात. तुम्हाला आठवत असेल तेव्हा राज ठाकरे शरद पवारांच्या फार जवळ आले होते. त्यांनी शरद पवारांची फार छान मुलाखत पण घेतली होती. त्यांनी शरद पवारांना विचारलं होतं, एक प्रश्न होता रॅपिड राऊंड. तो प्रश्न असा होता, उद्धव की राज. खरं म्हणजे राज ठाकरे तेव्हा शरद पवारांच्या फार जवळ आलेले होते. शरद पवारांना राज असं उत्तर देणं सोयीचं होतं, पण वस्ताद हुशार त्याने असं उत्तर दिलं नाही. उद्धव की राज, शरद पवार म्हणाले ठाकरे कुटुंबीय. खरं म्हणजे तेव्हा शरद पवारांच्या बाजूने राज ठाकरे होते, उद्धव ठाकरे हे भाजपच्या सोबत होते, विरोधामध्ये होते. पण पूर्णपणे काळ बदलला, राज ठाकरे तिकडे गेले आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सोबत आले. मुद्दा असा की ज्या शरद पवारांच्या सोबत उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे होते, ज्या शरद पवारांच्या सोबत राज ठाकरे होते, ज्या राज ठाकरेंना एकूणच महाविकास आघाडी तेव्हा स्थापन झालेली नव्हती, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बरोबर उभं राहून भाजपच्या विरोधामध्ये लढा लढायचा असं ज्या राज ठाकरेंनी ठरवलेलं होतं, प्रत्यक्षात मात्र ते राज ठाकरे दूर गेले, आणि जे उद्धव ठाकरे हे पूर्णपणे भाजप सोबत होते ते उद्धव ठाकरे मात्र शरद पवारांच्या सोबत आले. राजकारण एवढं बदललं. पण दरम्यानच्या काळामध्ये राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती भूमिका कायमच बदलत गेली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2019च्या निवडणुकीमध्ये ही भूमिका, लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये काही भूमिकाच नाहीये. काय चाललंय राज ठाकरेंचं कळत नव्हतं. राज ठाकरेंच्या भूमिका प्रत्येक वेळी बदलत गेल्या आणि त्याला लॉजिक काय हे कधीच कळालं नाही. हे खरं आहे, उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत की अरे तुम्ही काँग्रेससोबत कसे काय गेलात? ज्या काँग्रेसने हिंदुत्वाचा अपमान केला, ज्या काँग्रेसने हिंदूंचा अपमान केला, ते काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले कसे, असा प्रश्न विचारला जातोय. उद्धव ठाकरेंनी सुद्धा भूमिका बदलली हे खरं आहे, पण उद्धव ठाकरे लॉजिकली ती भूमिका का बदलली हे मांडू शकतायत. राज ठाकरे अशी भूमिका मांडू शकतायत का, मांडू शकतील का, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे समजा राज ठाकरे महायुतीसोबत आले, भाजपसोबत आले, तरी मुळात राज ठाकरेंचं ते वलय आज कायम राहिलंय का? 2009 मध्ये राज ठाकरेंनी खूप चांगला परफॉर्म केलं, खूप चांगलं परफॉर्म केलं, खूप चांगल्या जागा मिळवल्या. जागा मिळाल्या नाही त्या अर्थानं लोकसभेला, पण विधानसभेला मिळाल्या. पण तेच राज ठाकरेंची अवस्था आता राहिली आहे का? ते चित्र आता तसंच आहे का? आता अवस्था अशी आहे की राज ठाकरेंच्या सोबत तेवढे वोटर्स आहेत का, तेवढे मतदार आहेत का? तुम्ही गंमत बघा, नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेची सत्ता राज ठाकरेंना मिळाली होती. नाशिक महानगरपालिका राज ठाकरेंच्या ताब्यात आलेली होती. एवढंच नाही, जे 13 आमदार निवडून आले राज ठाकरेंचे, त्यापैकी 3 आमदार हे नाशिकचे होते. एवढं असूनही आज नाशिकमध्ये अवस्था काय आहे? त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत आले तरी मुळात राज ठाकरेंच्या या भूमिका बदलण्याच्या स्वभावामुळे राज ठाकरेंचा फायदा खरंच भाजपला होईल का? राज ठाकरेंच्या सभा ऐकायला लोकांना फार आवडतं, त्यांची क्रेज कायम आहे, करिश्मा कायम आहे, पण तरी राज ठाकरेंना राजकीय नेता म्हणून लोक किती गंभीरपणे घेतात हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. पुढचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कदाचित राज ठाकरे आल्यामुळे भाजपला थोडासा फायदा होईल, काही टक्के मतं निश्चितपणे मिळतील, कारण शेवटी राज ठाकरे आहेत, त्याचा करिश्मा आहे, वलय आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये राज ठाकरे थेटपणे बोलू शकतात. शिवसेना एकनाथ शिंदेची आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर जुने सगळे मित्र एकवटतील, तो फायदा होईलच. कदाचित होऊ शकतो भाजपला, पण त्याचा फायदा राज ठाकरेंना होईल का? राज ठाकरेंची प्रतिमा कदाचित त्यामुळे अधिक मलिन नाही ना होणार एवढ्या भूमिका बदलल्यानंतर. कारण राज ठाकरेंबद्दल एक आहे की जो वर्ग आहे राज ठाकरेंचा, जो काही त्यांचा मतदार आहे, त्यांचा चाहता आहे, त्यांचा फॅन फॉलोईंग आहे, त्यामध्ये एक मुद्दा नक्कीच आहे, तो असा की राज साहेब आपल्याला हवी ती भूमिका घेतात. राज साहेब मॅनेज होत नाहीत. राज ठाकरे त्यांना जे वाटतं ते करतात. या केसमध्ये ती गडबड नाही का होणार? राज ठाकरेंनी काहीतरी डील केलंय, राज ठाकरे मॅनेज झालेले आहेत असं होणार नाही का? जे राज ठाकरे 5 वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक भूमिका घेतात, आज मात्र भलतीच भूमिका घेतात सत्तेसाठी. बरं गंमत बघा, हेच ते राज ठाकरे आहेत की ज्यांनी शिवसेना फुटली तेव्हा त्याबद्दल टीका केली. हेच ते राज ठाकरे आहेत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर एक टीम तिकडे आहे आणि एक टीम इकडे आहे, पण हे सगळे मॅनेज केलेलं आहे आणि दोघंही नंतर एकत्रच येणार आहेत अशी भूमिका घेतली. तेच राज ठाकरे आज अजित पवारांच्या सोबत, एकनाथ शिंदेच्या सोबत बसणार आहेत का? राज ठाकरेंना हे परवडणार आहे का? राज ठाकरेंनी सुरुवातीला ज्या प्रकारचे प्रयत्न केले, म्हणजे राज ठाकरेंचं एक व्यक्तिमत्व होतं, त्याच्यानंतर मग हनुमान चालीसा, दरम्यानच्या कालावधीमध्ये एकदम राज ठाकरे असे भगवी शाल वगैरे घेऊन आले आणि एकदम बाळासाहेब ठाकरेंनंतर राज ठाकरेच असं वाटावेत अशा प्रकारे राज ठाकरेंची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. ही प्रतिमा कोण तयार करते माहिती नव्हतं, पण ही प्रतिमा तयार होत होती. महाराष्ट्राला नवा हिंदू हृदय सम्राट मिळालेला आहे आणि ते राज ठाकरे आहेत. अशा प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न झाला. भोंग्यांचा मुद्दा आला, अनेक गोष्टी आल्या, राज ठाकरेंनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंचं वैशिष्ट्य असं होतं की ते सरकारच्या विरोधामध्ये बोलतात. माझ्या हातामध्ये महाराष्ट्र द्या, मला सरकार चालवू द्या, बघा मी काय करतोय. इतक्या लोकांना तुम्ही सरकार चालवण्याची संधी दिली, आता मला सरकार चालवू द्या, मी सगळं बदलून टाकतो, मी सगळं सरळ करतो, असं राज ठाकरे म्हणतात आणि लोकांना ते खरं पण वाटतं. पण हे कौतुक लोकांना त्यासाठी आहे कारण राज ठाकरे हे कोणाच्याही विरोधामध्ये बोलू शकतात. राज ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये पण बोलतात, राज ठाकरे काँग्रेसच्या विरोधामध्ये पण बोलू शकतात, राज ठाकरे शरद पवारांच्या विरोधामध्ये पण बोलू शकतात. तेच राज ठाकरे जर भाजपच्या सोबत गेले, महायुती सोबत गेले, तर राज ठाकरेंची प्रतिमा मलिन नाही का होणार? राज ठाकरेंचं वलय झाकोळणार नाही का? हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा जो आहे, राज ठाकरेंसारखा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा एका मोठ्या पक्षाचा, पक्ष मोठा या अर्थानं कारण वलय आहे, जागा नसोत, मतं नसोत, वलय आहे, राज ठाकरेंचं वलय आहे, अशा एका पक्षाचा नेता या प्रकारची भूमिका जर घेऊन उभा राहिला
तर मुळामध्ये लोकांना ते आवडेल का? कारण एक लक्षात घ्या, कारण याचं कारण असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली असा संघर्ष तयार झालेला आहे. जणू काही दिल्लीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र उभा आहे. मी परवा पण एका कार्यक्रमात म्हटलं होतं की दिल्लीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र उभा आहे. दिल्लीच्या तख्ताच्या महाराष्ट्र झुकणार नाही, हा महाराष्ट्र धर्म आहे, अशा प्रकारची मांडणी केली जाते आहे. आणि जणू काय उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्र धर्म सांभाळणारे नेते आहेत आणि दिल्लीच्या तख्ताच्या विरोधामध्ये हे काम करतायत, असे परसेप्शन तयार करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना यश आलंय. असं परसेप्शन तयार करण्यामध्ये शरद पवारांना यश आलंय. अशा वेळी राज ठाकरेंसारखा महाराष्ट्र धर्म मानणारा, मराठी धर्म मानणारा नेता थेटपणे दिल्लीच्या तख्तासोबत गेला तर त्यांचं ते तेज कमी होईल का? आणि ते तिकडे जरी गेले तर त्यामुळे उलट पक्षी इकडचं जे काही महत्व आहे उद्धव ठाकरेंचं, शरद पवारांचं, ते अजिबातच कमी होणार नाही, कदाचित आणखी वाढेल. एवढे सगळे बघा, म्हणजे यांनी एकनाथ शिंदेना घेतलं. राज ठाकरे परवा असं म्हणाले की मला इतरांची पोरं खांद्यावर घ्यायची नाहीयेत, मला माझी पोरं खांद्यावर घ्यायची. पण लोकांना असं वाटू शकतं की तुम्ही इतरांच्या कडेवर बसता की काय, असं पण वाटू शकतं. तुम्ही तुमच्या खांद्यावर इतरांची पोरं घेत नाही, पण तुम्ही इतरांच्या कडेवर बसता आहात. मुळात ज्या भारतीय जनता पक्षाकडे आता एकनाथ शिंदे गेलेले आहेत, अजित पवार गेलेले आहेत, अशोक चव्हाण गेलेले आहेत, मिलिंद देवरा गेलेले आहेत, सगळे गेलेले आहेत, त्या रांगेमध्ये राज ठाकरेंनी जाणं हे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवडेल का? कदाचित राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना असं वाटेल की त्यामुळे सत्ता मिळेल. भाजपसोबत गेलं तर राज्यात सत्ता मिळू शकते, केंद्रामध्ये सत्ता मिळू शकते, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळू शकते. सत्तेचे वाटेकरी व्हायला प्रत्येकाला आवडतं, हे खरं आहे. पण त्यामुळे राज ठाकरेंची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला तडा गेला तर राज ठाकरेंना हे नुकसान फार मोठं होऊ शकतं. भाजपला कदाचित तात्पुरता फायदा होईल, पण राज ठाकरेंचं होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन आहे. कारण राज ठाकरे जे उभे आहेत ते त्यांच्या इमेजवर उभे आहेत. राज ठाकरेंकडे अन्य काहीच नाही आहे, वोट बँक नाही, काहीच नाही, पण इमेज आहे. ती इमेज पण खराब झाली तर राज ठाकरेंना फटका बसेल का? आणि राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे खरंच भाजपला फायदा होईल का? हे भाजपचे सगळे आडाखे चुकले, एकनाथ शिंदेना सोबत घेतल्यामुळे फायदा होईल, तो आडाखा बहुधा चुकला असं दिसतंय. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे फायदा होईल, तोही आडाखा चुकला असं दिसतंय. आता राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे फायदा होईल, हाही आडाखा चुकू शकतो. एवढ्या सगळ्या लोकांना खांद्यावर घेऊन शेवटी होणार काय आहे? त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे भाजपसोबत गेल्यामुळे, महायुतीमध्ये गेल्यामुळे भाजपला काही फार मोठा फायदा होईल असं मला वाटत नाही. राज ठाकरेंना तोटा होईल हे नक्की आहे. आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती त्यामुळे ओसरेल असे मला वाटत नाही. परवा राहुल गांधी मुंबईमध्ये होते. राहुल गांधीच्या सभेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला त्यानंतर हे लक्षात आलं की राहुल गांधींची प्रतिमा आता खूपच बदललेली आहे. ज्याप्रमाणे मी मागाशी उल्लेख केला, 2009चे राज ठाकरे आणि आत्ताचे राज ठाकरे जमीन आसमानाचा फरक आहे, किंवा आसमान जमिनीचा फरक आहे. त्याप्रमाणे 2009चे 14चे राहुल गांधी आणि आत्ताचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. हे तिन्ही पक्ष एकवटले तर जी ताकद उभी राहते त्याला विरोध करणं हे खरंच या लोकांना शक्य होईल का? आणि मुळामध्ये जी भूमिका आपण गेल्या निवडणुकीमध्ये घेतली त्यापेक्षा विपरीत भूमिका घेऊन उभं राहणं खर्च फक्त आवाजामध्ये असून चालत नाही. आवाजामध्ये खर्च आहे, त्यामुळे उच्चार छान होतात, पण शेवटी त्या मुद्द्यामध्ये पण तेवढा दम असावा लागतो. तो मुद्दा पण तेवढा प्रामाणिक असावा लागतो. तो मुद्दा पण तेवढ्याच ताकदीनं मांडता येणं शक्य आहे का तुम्हाला? कारण तुम्ही परवाची भूमिका, मी काल समजा उदाहरणार्थ मी काल भलतंच बोललोय आणि आज मी पूर्णपणे उलटी भूमिका घेतोय. हा मुद्दा वक्तृत्वाचा नाहीये, हा मुद्दा प्रामाणिकपणाचा पण आहे. या सगळ्या अनुषंगानं राज ठाकरेंचं काय होणार हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राज ठाकरेंचं काय होईल मला माहिती नाही. एक गोष्ट नक्की आहे की राज ठाकरे महायुतीसोबत जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. राज ठाकरेंना लोकसभेच्या 1 किंवा 2 जागा मिळणार. त्या तुलनेमध्ये विधानसभेला कदाचित अधिक जागा मिळतील, राज्यसभेला कदाचित एखादी जागा मिळू शकते. अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सुरक्षित करावं अशी राज ठाकरेंची इच्छा असू शकते. त्या अनुषंगाने काही प्रयत्न ते करतील, हे सगळं होईल. पण त्यामुळे तुम्ही जे प्रयोग करता
ते मतदारांना आवडतातच असं मानण्याचं कारण नाही. मतदार हा शेवटी वेगळ्या प्रकारे विचार करत असतो. हे पब्लिक है, हे सब जानती है. आणि म्हणून राज ठाकरेंना असा निर्णय घेणं हे वरवर पाहता वाटतं थोडं सोपं नाहीये. ही दुधारी तलवार आहे. ती कदाचित अडचणीमध्ये सुद्धा आणू शकते. काय होईल मला माहिती नाहीये, तुम्हाला माहिती नाहीये, कोणालाच माहिती नाहीये. काही आपल्याला जे वाटतं त्यापेक्षा वेगळं पण घडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी आपण बोलत राहू.